तो चला सामना देखील चालू करायचा पंचांना देखील विनंती. यानंतर आता तर चालू असलेला सामना तो फोटोग्राम यांच्या अगेन्स्ट फाईट करतो, म्हणजेच हायब्रिड शूटर नाणेफेकी जिंकले. प्रथम बॅटिंग निवडले, इन्व्हाइट केले, तेच म्हणजेच फोटोग्राम संघाला कुठेतरी गोलंदाजीसाठी. आणि एकडचा गोलंदाज देखील खेळपट्टीवर उतरला आणि दोन बॅटर एक लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन कुठेतरी चेंज करण्याचा प्रयत्न. तर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज साहिलला बघतो, स्ट्रायकिंगला आपण विवेकला बघतो आणि साथे संबंधित प्रथमेशला बघतो. पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला गेला, पहिला षटक. तर स्ट्रायकिंगला आपण विवेकला बघतोय, नॉन स्ट्रायकिंगला आपण प्रथमेशला बघतोय. 3 चेंडूंनी 10 धावा फटकारला. कोणत्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. चांगल्या प्रकारे कामगिरी करावी लागेल, कारण की कुठेतरी कमी टोटल वारंवार इथे मात्र या स्पर्धेतील म्हणजे आज टर्फमधील कुठेतरी उच्चांक गाठले 40 धावा. तर वारंवार कुठेतरी कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे गोलंदाजी, पण इथे मात्र चेसिंग देखील होणं तेवढं सोपं नाही आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे कामगिरी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. वारंवार पहिलाच गोलंदाज साईल आहे, पण साईने इथे मात्र कुठेतरी चुका केल्यात आतापर्यंत. 4 चेंडू फेकलेत, 12 धावा त्यापर्यंत खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ अजून देखील एक हायाम ॲक्शन नक्कीच आपण बघतोय, कुठेतरी आपण चुका करतोय. इथे मात्र 13 धावा झाल्यात. 4 चेंडू फेकले गेलेत, 13 धावा झाल्यात. बघा 13 धावा झाल्यात. अजून एक म्हणजे इथे विचार केला तर विकेट हॅट्रिक कंप्लीट नाही झाली, पण नक्कीच वाईटची हॅट्रिक कंप्लीट झाली. बघा 3 चेंडू लगातार वाईट फेकलेत. कुठेतरी एक हायम ॲक्शन आहे, आपण साईड ॲम ॲक्शन नक्कीच बघतो. गोलंदाज साईल कुठेतरी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, पण वारंवार चिशाईन गोलंदाजी. पण आता मात्र चौथा चेंडू कुठेतरी लिगल फेकला गेला. 15 धावा झाल्यात. आणि बघा आता मात्र आपण जर विचार केला तर आता मात्र षटक संपले. या षटकामध्ये धावा आल्यात एकूण 17 धावा आल्यात. षटक संपलंय, 17 धावा झाल्यात. आणि ह्यानंतर होणारा सामना टीमच्या कॅप्टन्सला टॉपसाठी यायचं आहे. फिल्मी फ्लॅश स्ट्रायकर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल, तो म्हणजेच मोदी. चला दोन टीमचे कॅप्टन्स मार्विक चला यायचंय. दोन टीमचे कॅप्टन्स चला टॉससाठी यायचंय. फिल्मी फ्लॅश स्ट्रायकर्स चला आपण कुठे असेल त्वरित टॉससाठी यायचंय. चला नक्कीच मोदी मार्बल संघाने कुठेतरी नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर चला बघा फिल्मी फ्लॅश स्ट्रायकर्स आपण कुठे असेल, आपला संघ त्वरित सज्ज राहायचंय. बघा खेळाडूनं कुठेतरी करणं जरा म्हणजे कॅप्टन्सनी बघा नाश्त्याची एक वेगळी सोय कमिटी मेंबरने नाही केली, पण आपल्या कर्णधाराने केली आहे. तर
आस्वाद घ्यायचा आहे. बघा निनाद आलेत गोलंदाजी मार्कवर. निनाद आणि 3 षटके. बघा पहिल्या षटकामध्ये 17 धावा. आता मात्र त्याच पावलांवर पाऊल टाकून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नितीन देखील करतोय. निनाद करतोय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. मग पहिल्याच चेंडूवर मोठा फटका. पहिल्या चेंडूवर एक षटकार आला. षटकाराने स्वागत आता मात्र निनादचा केला गेलाय. अजून एक इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न. आपण साईला बघतोय कोणी पहिलं षटक वेगळं आणि त्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला एकूण 17. पण आता मात्र पहिला चेंडू प्रति आला. इथे मात्र वाईट चेंडू. बघा कॅमेरामॅनच्या भूमिकेत नक्कीच आपण श्रेयस शिंदे तसेच कुठेतरी गती कमी करतोय. कुठेतरी स्लोअर पण चेंडू टाकण्याचा प्रयत्न वारंवार निदात करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार. पहिला चेंडू वाईट. 2 वाईट चेंडू फेकले. त्यानंतर एक निर्धाव षटकार आला. त्यानंतर एक सिंगल. त्यानंतर वाईट पुन्हा सिंगल. आणि इथे मात्र अजून एक षटकार आहे. बघा 9+6 एकूण 7 धावा मिळत आहेत. इथे मात्र अजून एक चौकार. तू डाल मी पाहतो. कुठेतरी विचार केला तर फक्त दोघंच खेळतात. इथे एका बाजूला बघितलं तर आपण निनाद कुठेतरी गोलंदाजी करतोय आणि त्याच स्ट्राईक एंडला आपण नक्कीच बघतोय विवेक कुठेतरी बॅटिंग करतोय. मग कुठल्याही प्रकारचा खेळाडूंना कुठल्या प्रकारची कामगिरी करायला लावत नाही. फक्त आपण बघितलं 3च खेळाडू खेळतात. इथे मात्र निनाद बॅटर आणि यष्टरक्षक. इथे मात्र अजून एक षटकार. पुरेपूर फायदा. या षटकाचा पुरेपूर फायदा कुठेतरी खरपूस समाचार इथे मात्र घेतला. नक्कीच आमच्या ऑपरेटरने सांगितलं की सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी 40 धावा. पण आता मात्र 41 धावा झाल्यात. इथे मात्र 50 होते. बघा उच्चांक 50चा गाठलाय. पण इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी 42-43 धावा झाल्यात. उर्वरित अजून देखील 47 झाल्यात. बघा कुठेतरी संपलाय षटक संपलंय. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी. बघा 12 चेंडूंमध्ये कुठेतरी 48 धावा आहेत. या उर्वरित 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारे काम करेल. संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. कुठेतरी विचार केला तर आपण बघितलं तर आता नवीन गोलंदाज. आता मात्र निनादचा कुठेतरी खरपूस समाचार. निनादने या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक म्हणजेच 31 धावा खर्च केल्यात. एक वेगवान गोलंदाज. अजून एक कायम ॲक्शन. पहिली गोलंदाजी आपण साहिलचे बघितले कायम ॲक्शन गोलंदाज. त्याच प्रकारे आता मात्र ओमकार देखील कायम ॲक्शन आहे. चांगला गोलंदाज आहे. पण पहिला चेंडू अकूट टप्प्यावर फेकला. त्यानंतर मात्र वाईट +1 एकूण 2 धावा. म्हणजे इथून धावा झाल्यात 49 धावा झाल्यात. आता मात्र 50 धावा झाल्यात. बघा संघाचं अर्धशतक इथे मात्र कंप्लीट झाले. 50 धावा कंप्लीट झाल्यात. अजून देखील कुठेतरी 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 11 चेंडूमध्ये कशा प्रकारे काम करेल. कुठेतरी चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसलाय. जोडी इथे मात्र ब्रेक झाली आहे. कुठेतरी ब्रेक थ्रू मिळून दिलाय. मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. मोह इथे कुठेतरी आवरता आला नाहीये आणि इथे फलंदाज बाद झालाय. बघा निनादने 31 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. त्यानंतर 31 म्हणजे एकूण धावा झाल्यात आतापर्यंत 50. आता मात्र कमबॅक करण्याची संधी. ओमकार राणे गोलंदाजी मार्कर आपण बघतो. ओमी अजून एक वाईट. बघा प्रत्येक गोलंदाजाने कुठेतरी अवंतर चेंडू फेकलेत. एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात. त्याच पावलांवर पाऊल टाकून बघा विचार केला तर साईने कुठेतरी विकेट 3 4 किंवा 5 वाईट चेंडू फेकले. पण चांगले गोलंदाजी केले. 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर कमबॅक केला गेला. पण आता मात्र ओमकार देखील थोडीशी खराब गोलंदाजी करतोय. आतापर्यंत विचार केला तर इथे मात्र 8 चेंडू फेकले गेलेत. आणि त्यातले लिगल चेंडूचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2. बघा तिसरा लिगल चेंडू म्हणजे 9 चेंडू फेकलेत. कमबॅक करावं लागेल. 9 चेंडू फेकलेत आणि हा 10वा चेंडू देखील वाईट चेंडू. बघा 10 चेंडू आतापर्यंत फेकलेत. कुठेतरी षटक याच गोलंदाजी म्हणजे 2 षटक. अजून एक 11वा चेंडू इथे मात्र फेकला गेलाय.
म्हणजे याच गोलंदाजाने कुठेतरी 11 चेंडू फेकलेत. म्हणजे 2 षटकं फक्त एकाच गोलंदाजाने फेकलेत. बघा धावसंख्या फलकावर 58 धावा, 58 धावा झाल्यात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू फेकले गेलेत. आता मात्र सुरेख चेंडू फेकला गेलाय. लिगल चेंडू आहे, कुठेतरी निर्धाव चेंडू आहे. आणि आता मात्र एक चेंडू, पण तो चेंडू देखील वाईट चेंडू. बघा कुठेतरी आपण या षटकामध्ये जर वाईटचा विचार केला तर एकूण 6 चेंडू वाईट फेकले गेलेत. म्हणजे एक षटक पूर्ण वाईटचा फेकले गेले. गोलंदाज ओमकार बने बघतोय आपण. अजून एक इथे मात्र षटक काय संपत नाहीये. 7 वाईट चेंडू म्हणजे एकूण 15 चेंडू फेकलेत. बघा शेवटचा चेंडू, पण या शेवटच्या क्षणाला देखील कुठेतरी चुका करतोय. वारंवार वाईट चेंडू फेकले येतात. लास्ट बॉल 1 to go आहे, पण हा शेवटचा चेंडू कुठेतरी फेकला जात नाहीये. इथे मात्र शेवटचा चेंडू, आणि या शेवटच्या चेंडूवर कुठेतरी धावा आल्यात. एकूण 4 म्हणजे धावसंख्या धावफलकर झालेत. या षटकामध्ये देखील धावा दिल्यात 16 धावा. म्हणजे प्रत्येक गोलंदाजा कुठेतरी बोलबाला राहिला. एकूण 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 17, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 31 धावा, आणि या षटकामध्ये एकूण 18. म्हणजे धावसंख्या धावफलकर झाली म्हणजे एकूण 64, 64 धावा. म्हणजे या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय 64 धावा. आणि गोलंदाजी मार्कवर अजून एक ओमकार. एक ओमकार गेला, आता मात्र अजून एक ओमकार. आणि या ओमकारला मात्र पहिल्या चेंडूवर यश मिळालं. पहिल्या चेंडूवर साईने चांगली कामगिरी केली. फलंदाज इथे मात्र बाद झालाय. अजून एक, अजून आता मात्र साईने कुठेतरी, मग शशी आपण बघतोय चांगल्या प्रकारे 2 सिलेक्ट झेलू. आता मात्र ओमकारला एक सुवर्ण संधी असेल. या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल का तर नाहीये. कुठेतरी सन्मान दिला गेलाय बघा. कुठेतरी धाव आली नाही तरी चालेल, पण विकेट हॅट्रिक मात्र गोलंदाजाला द्यायचे नाही. ते स्वरूप इथे मात्र दाखवलं. ते म्हणजेच न्यू बॅटर आपण बघतोय. 66 धावा झाल्या त्या फलकावर. आता मात्र पंचाने 9 चेंडू घोषित केले. कुठेतरी सुरेख चेंडू, एक वेगवान चेंडू टाकला होता. कुठेतरी बॅटर बीट झाला होता, पण आता मात्र पंचाने 9 चेंडू घोषित केले. इथे मात्र आपण नक्कीच बघतोय बीड फ्लॅग क्षेत्ररक्षण तैनात केला गेला होता. आपण सँडीला बघतोय, संदेशला बघतोय, पण संदेश करणं कुठेतरी थोडंसं फंबल झालाय. 2 पायाच्या मधून चेंडूच गेलाय. आपण बघतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण एक खेळाडू तैनात केला गेलाय. तिथे मात्र चेंडू पकडून थ्रो केला गेलाय. आणि पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक झाली म्हणजे एकूणच 69 धावा झाल्या. 70 धावसंख्येचा पाठलाग आता मात्र करायचा. या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय. कुठेतरी 70 धावा लावल्या धावफलकावर. आता या 70 धावा चेस करता येतील का, कारण की विचार केला आपण बघितलं तर कुठेतरी नाणेफेक देखील जिंकली होती. एक धाडसी निर्णय घेतला होता. तर बघा या स्पर्धेचा 70 धावांचा कुठेतरी धावफलक आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर एकूण 17 धावा, त्यानंतर 31, त्यानंतर 20, अशा प्रकारे कुठेतरी खराब गोलंदाजी आपण केली गेली. त्याच जोरावर कुठेतरी बॅटिंग टीमने बाजी मारली. आता मात्र ज्या प्रकारे आपण धावा खर्च केल्या त्याच प्रकारे धावा बनवण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल, कारण की तुम्ही मारलाय तर आम्ही देखील मारू. अशा प्रकारचं क्रिकेट या मैदानात खेळावं लागेल. कुठेतरी सहजरित्या
आज स्कोर इथे मात्र चेस होणार नाहीये, कारण की प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. तर आघाडीचे दोन फलंदाज मैदान दाखल झालेत. तर बघा नक्कीच एक कॅश प्राइज लगावला गेलं. बॅटिंग टीम आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. जर आपण या 70 धावा चेस केल्या, कुठेतरी या धावा जर आपण बनवल्या, तर फिल्मी स्ट्रायकर संघाकडनं नक्कीच आपल्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज लगावला गेलेत. एक सुवर्ण संधी आहे. कुठेतरी आपल्याच मित्रांना कुठेतरी सपोर्ट करण्याचा प्रयत्न. पण आता मात्र ज्या प्रकारे आपण गोलंदाजी केली त्याच प्रकारे आपल्याला मात्र फलंदाजी करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक चेंडूवर बघा पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 17 धावा, आता मात्र तुम्ही देखील त्या धावा करणं तेवढंच महत्त्वाचं. अन्यथा कुठेतरी आपण मोठी स्पर्धा बघतोय, आपण बघतोय क्रिएटर चॅम्पियन्स लीग पहिला पर्व, पण या पहिल्या पर्वामध्ये कुठेतरी मोठा करण्याचा प्रयत्न आणि पहिलाच चेंडूवर कुठेतरी सिंगल स्वरूपाची एक धावांचा श्रीगणेश इथे मात्र झालाय. एक लेफ्टी गोलंदाज आपण नक्कीच बघतो. एक चक्रीशिलेचा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज फुलटॉस चेंडू होता, कुठेतरी मोठ्या फटका लागण्याचा प्रयत्न, पण मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, त्यामुळे धावा इथे मात्र रोखल्या. 70 धावा बनवायच्यात, पण या धावा सहजरित्या कुठेतरी गोलंदाज करून देणार नाही. पहिलाच गोलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे, एक वेगवान गोलंदाज आपण शुभमला बघतोय. एक रिस्ट गोलंदाजी आणि इथे मात्र दांडी गोल. फर्निचर कुठेतरी डिस्ट्रॉय केला गेलाय.
इथे मात्र नशिबाची साथ कुठेतरी मिळत नाहीये. मोठा फटका नक्कीच लगावला गेला होता पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी चेंडू अडला गेलाय. सिंगल स्वरूपाची एक धाव. शशी आपण बघतोय फुलटॉस चेंडू मोठा फटका लागण्याचा प्रयत्न इथे मात्र शशीने कुठेतरी इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरांनी बॉल देखील नष्ट केलाय. षटकार आलाय आपण बघितलं तर कुठेतरी शशीला पहिलाच तेवढंच महत्वाचं होतं कुठेतरी. बघा आता मात्र 7 चेंडू आणि 47 धावा. 7 बॉल 47 रन्स टू विन. तसाला अंपायर्स आता मात्र विनंती कुठल्या प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाहीये. थोडंसं फास्ट खेळायचं. बघा षटक संपलंय. आता मात्र 6 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 6 चेंडू 44 धावांची कुठेतरी गरज आहे अजून देखील. जरा सामना चालू करायचा. 6 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. पण आता मात्र कुठेतरी पहिला चेंडू वाईट फेकलाय कुठेतरी. नितीनला बघतोय आपण जर्सी नंबर 7. इथे मात्र फुल टॉस चेंडू मिस केलाय. एक चांगला चेंडू कुठेतरी मिस केला गेलाय आपण बघतोय. स्ट्राईक एंडला आपण संघाचा करणार ओमकारला बघतोय. मग सामना कुठेतरी सोडलाय. कुठेतरी एकतर्फी सामना नक्कीच झालाय. बघा फार वेळ घेतोय आपण. शशी आपण बघतोय आणि फलंदाज बाद. शुभमने एक सुरेख झेल ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच प्रकारे कुठेतरी दर्जा सेट केलाय फिल्डिंगचा. एक चांगला गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज आहे. 70 धावांची बाजी आतापर्यंत उच्चांक गाठला या संघाने. पूर्णपणे डॉमिनेट केलं बघा समोरच्या संघाला. त्याच जोरावर कुठेतरी चांगली बाजी. आणि आता मात्र 9 चेंडू आहे. 9 चेंडू आहे. बघा नितीन आपल्याला विनंती आहे शेवटचे 2 चेंडू उर्वरित आणि अजून एक 9 चेंडू आहे. 9+1 9 चेंडू आहे बघा. कुठेतरी 9 चेंडू आहे. 9+1 एकूण 2 धावा मिळतील. या शेवटच्या 2 चेंडूसाठी कुठेतरी आपण वारंवार 9 चेंडू फेकतोय. तर बघा संदेशने कुठेतरी षटकार लागवायला. पण संदेश आपल्या माहितीसाठी बघा षटकाराने कुठल्याही प्रकारचा सामना विजय होणार नाहीये. अजून देखील बराच धावांची आपल्याला गरज आहे.